Focus. Ideate. Innovate. Enable. आज आपण आलोय महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी. तळकोकणाचा हा भाग म्हणजे पर्यटनासाठी एक हक्काचं डेस्टिनेशन. इथे एक दोन नाही तर अनेक असे स्पॉट्स आहेत जिथे तुम्हाला मनसोक्तपणे फिरता येईल. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ निवांतपणे रमता येईल. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आजच्या या भागात आपण सफर करणार आहोत सावंतवाडी परिसरातल्या काही पर्यटन स्थळांची. आणि आता सुरुवात करूयात मोती तलावापासून. सावंतवाडी म्हणजे सुंदरवाडी. निसर्गानं या भूभागावर जणू आपल्या सुंदरतेची मुक्त हस्तानं उधळणच केली आहे. चारही बाजूनं सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेलं सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी असलेला मोती तलाव, जसा हिरा कोंदणात बसवावा अगदी तसाच. सावंतवाडीत येताच हा मोती तलाव नजरेस पडतो. 1874 मध्ये संस्थानाच्या काळात या मोती तलावाची निर्मिती करण्यात आली. तलावाच्या चहूबाजूंनी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडीचं वैभव असलेल्या या तलावाचं खरं रूप डोळ्यात साठवायचं असेल तर संध्याकाळी इथे एक फेरफटका मारायलाच हवा. अस्सल सावंतवाडीकर संध्याकाळच्या रम्य वातावरणात मोती तलावाच्या कट्ट्यावर येऊन काही काळ बसतोच. या मोती तलावासमोरच सावंतवाडीचं भूषण असलेला हा भोसलेंचा राजवाडा आपल्या नजरेस पडतो. संस्थांच्या काळात सावंतवाडी हे शहर खेमसावंत भोसल्यांची राजधानी होती. याच ठिकाणी हा 300 वर्ष जुना राजवाडा मोठ्या दिमाखात उभा आहे. तीच भव्यता, तीच सुंदरता, मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू. राजवाड्यातून पूर्वी संस्थांचा कारभार चालायचा. राजवाडा तर आतून पहावा असाच आहे. उंची वस्तू, गालिचे, जुन्या काळातील लाकडी सामान, शस्त्र इथे आहेतच. भोसले घराण्याचे चांदीचे सिंहासन, सगळ्या राजांचे फोटोही दरबारात दिसतात. त्याचप्रमाणे त्यांच्या वीरतेची साक्ष देणाऱ्या खुणाही इथे दिसतात. गंजिफा सारख्या हस्तकला बनवणारे कारागीर आपलं लक्ष वेधून घेतात. स्वतः राजमाता भोसले या महालात राहत असल्यामुळे राजवाड्याची विशेष देखभाल केली जाते. गेली 300 वर्ष नीट जपून ठेवलेल्या या राजवाड्याचं सौंदर्य टिकून आहे. सावंतवाडीच्या राजमहालासोबत इथल्या लाकडी वस्तूची बाजारपेठही पर्यटकांना खुणावते. सावंतवाडीची जितकी जुनी परंपरा तितकीच जुनी ओळख म्हणजे इथल्या चिताराळीतली लाकडी खेळणी. फेसाळणारा निळाशार समुद्र, नयनरम्य सागरी किनारे
आंबा, काजू, नारळीच्या बागा यामुळे जितका कोकण प्रसिद्ध आहे तितकाच तिथल्या मासळी आणि खाद्यपदार्थांमुळे सुद्धा. मात्र ही लाकडी खेळणी आणि वस्तू यामुळे सावंतवाडीचं नाव कधीच साता समुद्रापार पोहोचलंय. गेल्या 300 वर्षांपासून सावंतवाडीची ही खेळणी प्रसिद्ध आहे. लालचुटुक सफरचंद, पिवळी धम्मक केळी, लालबुंद कलिंगड पाहताच ते खाण्याचा मोह आवरत नाही. पण ही फळं कुठल्या फळवाल्याकडची नाहीत, तर ती सावंतवाडीच्या या चिताराळीत दिसतात. चिताराळी हा भाग विविध कलाकुसरीच्या दुकानांनी नेहमीच गजबजलेला असतो. राजे शिवराम राजे भोसले यांनी इथल्या नागरिकांना आर्थिक मदत म्हणून लाकडी वस्तू बनवण्याचे छोटे छोटे कारखाने उभारून दिले. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. स्थानिक नागरिकांच्या रोजगारासाठी उभं केलेलं हे मार्केट आज जागतिक दर्जाची बाजारपेठ झालंय. सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तू हस्तकला उद्योगाचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जातं. ते याच कारागिरांमुळे. लाकडी खेळणी, लाखेच्या वस्तू, बाहुल्या, रंगीत फळं, रंगीत पाट, दरवाजांना लावण्याच्या विविध रंगी माळा, शोभेच्या गृहवस्तूंची निर्मिती करण्याची परंपरागत केंद्र इथे. स्थानिक पारंपरिक हस्तकला कौशल्याच्या वस्तूंचं इथं कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात आलेलं आहे. परदेशी पर्यटक तर इथे येऊन लाकडी फळं, मूर्ती, खेळणी आणि शोभेच्या वस्तू आठवण म्हणून आवर्जून घेऊन जातात. ही लाकडी खेळणी कशी तयार होतात हे आत्ताच आपण पाहिलं. मला सुद्धा मोह आवरत नाहीये या खेळण्यांचं शॉपिंग करायचा. मी पण शॉपिंग करणार आहे, पण तुम्ही तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पहा फक्त IBN लोकमत. कोकणातली मंदिरं देखील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहेत. कोकणातल्या बऱ्याचशा गावात श्री वेतोबाची पूजा केली जाते. श्रीदेव वेतोबा म्हणजेच शंकराचा अवतार असून गावाचा रक्षक म्हणून ओळखला जातो. आता आम्ही आलोय वेंगुर्ल्यातल्या आरवलीतल्या श्री वेतोबा मंदिरात, ज्याची स्थापना 400 वर्षांपूर्वी केली गेली आहे. आरवली हे वेंगुर्ल्यातील एक गाव. हरवल्ली हे या गावाचं मूळ नाव. त्याचा अपभ्रंश होऊन गावाचं नाव आरवली झालं. तळकोकणात वेताळाची अनेक मंदिरं आहेत. त्यातलंच वेंगुर्ल्यापासून 12 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा परिसरात असलेलं हे श्रीदेव वेतोबाचं मंदिर. वेतोबा आरवली गावाचं ग्रामदैवत. दक्षिण कोकणातलं हे अत्यंत जागृत प्राचीन देवस्थान. श्रीदेव वेतोबा हा केवळ आरवली पंचक्रोशीच नाही, तर दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक. अनेक पिढ्यांचं हे श्रद्धास्थान. मध्ये वेतोबाचं मंदिर बांधलं गेलं, तर सभामंडप 1892 ते 1900 दरम्यान बांधला गेल्याचा उल्लेख आढळतो. नगारखाना 3 मजल्याचा असून प्रशस्त दुमजली मंदिरात 2000 भाविक सहज बसू शकतात. भूमय्या नामक नागपंथीय व्यक्तीनं वेतोबाची स्थापना केली. गाभाऱ्यात शिरलं की उंच काळ्या रंगाची शुभ्र वस्त्र नेसलेली वेतोबाची भव्य मानवाकृती मूर्ती दिसते. 1996 मध्ये तयार केलेली वेतोबाची ही मूर्ती पंचधातूची आहे आणि उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. पूर्वी फणसाच्या लाकडापासून मूर्ती बनवायचे, त्यामुळे गावात फणसाचं लाकूड हे बांधकामात वापरत नाहीत.
वेतोबा नवसाला पावतो, संकट समयी धावून येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. लाडक्या वेतोबाला केळ्याचा नैवेद्य आणि भल्या मोठ्या चामड्याच्या चपला वाहिल्या जातात. इथे तर चामड्याच्या चपलांचा ढीगच लागलेला असतो. वेतोबा बरोबर बांदेश्वर हे देखील सावंतवाडीतील मानाचं देवस्थान. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर असणारं बांदा गावातलं श्री बांदेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. 11.5 शिवलिंगांचं हे 15व्या शतकातलं मंदिर अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय, पण वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असंच याला म्हणता येईल. चांदा ते बांदा असा महाराष्ट्राचा भौगोलिक उल्लेख नेहमी केला जातो. महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडील हे बांदा आणि हा बांदेश्वर इथल्या लोकांचं श्रद्धास्थान. हे शंभो शंकराचं स्थान. कोकणातील बहुतांश लोकांचं कुलदैवत शंकरच. बांदेश्वर हे 15व्या शतकातलं स्वयंभू देवस्थान. बांदेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम नुकतंच झालं. मोठ्या दिमाखात सुवर्ण कलशरोहण सोहळा सुद्धा पार पडला. जीर्णोद्धारासाठी खास राजस्थानातून कारागीर आणले गेले. त्यांनी राजस्थानी पद्धतीनं या मंदिराची उभारणी केली असून संपूर्ण लाल दगडाचा वापर त्यासाठी करण्यात आलाय. मंदिरावर कोरीव नक्षीकाम दिसतं. तर मंदिराच्या आत सफेद संगमरवराचा वापर केला गेलाय. या संगमरवरावर रांगोळी काढल्याप्रमाणे रंगीबेरंगी नक्षीकामही केलंय. मंदिराची बांधणी कलाकुसर तर पाहत राहावी अशीच अप्रतिम. हे स्वयंभू शंकराचं लिंग आहे. त्यानंतर त्यांनी ते एक छोटंसं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरावर नार जोग सावंत मोरया अशी त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने पाटी लावण्यात आली. आणि त्यानंतर उत्तरोत्तर सगळ्या गावातल्या लोकांची त्या लिंग सापडल्यानंतर उत्कर्ष व्हायला लागला. आणि उत्कर्ष झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की याचं स्वरूप फार मोठं केलं पाहिजे. पण त्याच्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी मोठा असा सभामंडप बांधला गेला. तो सभामंडप झाल्यानंतर 200 वर्षांनी म्हणजे 2006ला एक गावातल्या लोकांनी सभा घेतली आणि ह्या सभेमध्ये असं ठरलं की अतिशय उच्च दर्जाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाला योग्य असं स्थळ व्हावं या दृष्टीने एक आधुनिक पद्धतीचं आपण मंदिर उभारूया. श्रावण महिन्यात बांदेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते. दर सोमवारीही या स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी शंकराचे भक्त येत असतात. पर्यटनाची ही अनलिमिटेड सफर अशीच सुरू राहणार आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. सावंतवाडीचे समुद्र किनारे पर्यटकांचं हक्काचं डेस्टिनेशन. परंतु इथलं आंबोली हिल स्टेशन सुद्धा नेहमी पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं. सावंतवाडी संस्थान काळातील 365 गावांचा अधिपती रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर प्रसिद्ध आहे.
आंबोलीच्या पायथ्याशी असलेलं हे देवस्थान अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि याच ठिकाणाहून आंबोलीच्या हिल स्टेशनची सुरुवात होते. या आंबोली घाटावर जाताना श्रीदेव उपरलकर देवस्थान लागतं. या देवाला महापुरुष असंही म्हटलं जातं. सावंतवाडीच्या महाराजांवर इंग्रजांनी चाल केली तेव्हा त्यांनी या देवाकडे गाऱ्हाणं घातलं. तेव्हा हा महापुरुष त्यांना प्रसन्न झाल्याचं इथले स्थानिक सांगतात. या मंदिराला कुठला गाभारा नाही किंवा कळसही दिसत नाही. मंदिरात मानवरूपी मूर्ती असून देवाच्या मागे भल्या मोठ्या शेषनागाची मूर्ती दिसते. मूर्ती समोर 2 पाषाण दिसतात. सावंतवाडीच नाही तर या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी पर्यटक थांबून या महापुरुषाचं दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात. बेळगाव आणि गोव्याला जोडणारा हा रस्ता. आंबोली हे तत्कालीन सावंतवाडी संस्थानची उन्हाळ्यातली राजधानी. पावसाळ्यात आंबोली घाटात प्रचंड पाऊस पडतो. धबधबे दिसतात. घनदाट जंगल आणि जैवविविधतेनं समृद्ध असाच हा आंबोलीचा घाट. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या टेकड्या आणि 12 महिने हिरव्यागार दऱ्या पाहतच राहाव्यात अशाच आहेत. समुद्र सपाटीपासून साधारणतः 700 मीटर उंचीवरचं हे थंड हवेचं ठिकाण नेहमी पर्यटकांना खुणावतं. 100 वर्षांपूर्वी बांधलेला हा घाट अजूनही सुरक्षित आहे. आंबोलीपासून जवळ असलेल्या चौकुळच्या जंगलात बिबट्या, गवे, हरिण, भेकर, रानमांजर आणि ससे तसंच माकडं असे वन्य प्राणीही दिसतात. हे जंगल म्हणजे वनौषधींचा खजिनाच. घाटातून पुढे जाताना आंबोलीचा धबधबा पाहायला मिळतो. पावसाळ्यात हा फेसाळणारा शुभ्र धबधबा पाहण्यासाठी त्याच्या पाण्याखाली चिंब भिजत मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली दिसते. आंबोलीच्या धबधब्यामुळे सह्याद्रीचा हा पट्टाच ओलाचिंब होऊन जातो. आता पावसाळा नसला तरी आंबोलीचा हा धबधबा कोसळताना दिसतोय आणि त्याचं पाणी थंडगार आहे. आपण आजऱ्याकडून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जातो तेव्हा हा डांबरी रस्ता दिसतो. मध्ये घनदाट जंगल लागतं. 3 किलोमीटर रस्त्यानंतर छोट्या पुलावरून पलीकडे जावं लागतं. तिथेच हिरण्यकेशी नदीसह हिरण्यकेशी मंदिर दिसतं. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला आणि 7 गुहांमधून प्रदक्षिणा मारत ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका आहे. याच गुहेत देवीचं मंदिर आहे आणि गुहेची लांबी 250 ते 300 मीटर इतकी आहे. मंदिरात महादेवाची पिंड, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्ती आहेत. पिंडीच्या बाजूला गोमुख दिसतं. अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील कुंडात बारमाही पाणी असतं. महाशिवरात्रीला मंदिरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. हिरण्यकेशी नदी आंबोलीतून पुढे आजऱ्याला जाते. निसर्ग सौंदर्य नेमकं काय असतं ते इथे खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळतं. या भागात निसर्गाचा एक चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे इको पॉइंट.
भणांता वारा हिरवं जंगल हलकं करून सोडतो आणि आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, वाह. निसर्गाला थेट साथ घालावी आणि त्याचा प्रतिसाद कानी ऐकू यावा. जेवढ्या डेसिबल मध्ये तुम्ही साथ घालता तेच शब्द चारही बाजूंनी तुमच्या कानावर आदळू लागतात. आपलेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकताना सुरू असलेला साध प्रतिसादाचा हा इको साऊंडचा खेळ मंत्रमुग्ध करतो. हा खेळ खेळतच राहावा, निसर्गाचा चमत्कार अनुभवतच राहावा, स्वतःला विसरून आपण त्यात रमून जावं असं वाटत राहतं. आंबोली घाटाचं वर्णन करू तितकं कमीच. इथला सूर्योदय जितका सुंदर त्यापेक्षा इथल्या दऱ्याखोऱ्यातला सूर्यास्त अधिक देखणा. तसा इथला सूर्यास्त 12ही महिने डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच. सूर्य अस्ताला जाऊ लागला की त्याची किरणं पार दऱ्यांमध्ये उतरतात. जणू काही दऱ्यांमधून थेट भूगर्भातच शिरून विसावतात. सूर्याच्या सोनेरी किरणांनी वातावरण भारून गेलेलं असतं. त्याकडे पाहत असताना सूर्याचा गोळा कुठे गायब होतो तेच समजत नाही. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये पर्यटनाची ही सफर अशीच सुरू राहणार आहे. पुढच्या भागात भेट देणार आहोत एका नवीन डेस्टिनेशनला. पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.